चाललंय बहिणी भावानो, माय टू फॅमिली. सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला. झालं का चहा पाणी? तर माझं पण झालेलं आहे. तर बहिणी भावानो, आज तुम्हाला एक नवीनच आयटम दाखवायचा आहे, करायचा. तर ते म्हणजे मासे. बघू शकता, आम्ही आणलेत मासे. नवीन आयटम दाखवायची, नवीन आयटमची रेसिपी. हो सॉरी, हा नक्षीकडून दाखवा बघू. नवीन आयटमची रेसिपी हो का. तर बघू शकता, आहे का, बघू शकता. हो का, ह्याचं एक एक पीस असा आहे बरं का. हो का, आहे का. हा, आणि हे त्याचं मुंडकं कापून ती दिलेलं आहे. हा, बघू शकता, आहे का. तर आज आपल्याला बनवायची माशाची रेसिपी. हा, मोठे मोठे आणलेत बरं का मासे बहिणी भावानो. हा, मोठे मोठे आहेत बरं का तुकडे, बघू शकता, आहे का. हा हा, आहे का. मासे कसले आहेत, हा लय मोठे आणले तर. हा, आणि मासे काय करायला आता आम्ही आणले, धुले 2-4 पाण्यानं, त्यातली घाण काढली. घाण काढून त्याला मीठ लावून आणि लिंबू लावून धुवलं 2 पाण्याने. आणि घाण काढून त्याला स्वच्छ करून मीठ लावून ठेव का. आता मासे तळायलेत, म्हणजे साधं तळायला बरं का, काही लावून नाही. बघू शकता बहिणी भावानो, तुम्हाला बागडले कॅमेऱ्यानं दाखवते. हा, ऐका, तळायला दिसतंय का. ठेव का. तव्यात आपलं थोडं तेल टाकून तळायला. आज आमच्या मला जरा वस्तात आहेत ना हॉटेलातले, त्याच्यामुळं नानाला म्हणलं तळावर बघू येत आहे का तळायला. तर यासाठी ती मिठाचं थोडं तळायलाच आहे का. हो का. आणि पलीकडे चालू आहे भाजी. तर भाजीला आणले खोबरं किसून घेतलं आणि लाल भाजून कुटलेला आहे. अद्रक, कोथिंबीर, लसूणची पेस्ट, मसाला पुडी आणि हळद बिळद लावून लिंबू बिंबू लावून त्याला मुरू घातलं जरा. हो का. आणि भाजी बनवायलेली आहे. तर काय टाकले हो त्याच्यामध्ये आधी. हो, अद्रक लसूण पेस्ट टाकलेले आहे पातेल्यामध्ये, बघू शकता. हा, दिसते का. आणि हळद टाकायलेत आता. आणि इकडे तळायलेत मासे तव्यात. तर बहिणी भावानं, आवडते का मासे तुम्हाला. नाही तर आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा बरं. बघा, चांगले आहेत का मासे. आपलं घरी कसं असतंय तळायचं, नाही ना. ती काय तसं लावून असतंय की लाल, ते ती लावून नाही, नुसतं मीठ लसूण हे ते लावून तळायचं. यश पिक्क खातंय जरा. बघा त्याला तळायचे का नाही. आणि मासे आहेत बघा तिथं ताटामध्ये. खाली कशाला ठेवले 2-4 मासं. ह्या काही खोबरं वाटून घेतलंय. अद्रक लसूणची पेस्ट तर काय तेलामध्ये टाकली. मसाला पुडी हळद टाकली, काळी चटणी टाकायची आता. आणि हे लिंबू घेतलं, ह्या काही लिंबू आहे का. लिंबू आणले तर काळी चटणी टाकायली ती. हे झोपलेला आहे, भाकरी करून ठेवले ते बरं का. तेव्हा का हे झोपला आणि भाकरी बी मोठ्या मोठ्या करून ठेवले त्यांनी. हा, तेव्हा का आहे का, भाकरी बी करून ठेवले त्या. काय टाकायला मसाला. हा,
मसाला ती वाटून ठेवलेला आहे बिर्याणीचा मसाला नसते का तसला ती कुठून ठेवलेला होता ती टाकायला घ्या. पकड जरा. हम्म. आणि हे बघू शकता मोठे मोठे मासे आहेत बरं का हो का. हा आहे का बघा कसले आहेत मोठे मोठे मासे मोठे मासे आणले. हा मोठे मोठे आणले तर मासे हो का प्रत्येक पोट मोठे येतं बरं का हो का माशाचं मुंडकं आहे का. हा हो का माशाचं मुंडकं आहे हो का आहे का. आता टाकले ती खोबरं कुठल्याला खोबरं टाकलंय त्याला मध्ये. हा हो का प्रत्येक पुडी मोठ्या आहेत बरं बहिणी भावानं माशाच्या. हा बघू शकता मोठे मासे आणले तर. तिकडून जरा कमी दिसायलेला आहे आणि भाकरी बी टाकले त्या मोठ्या मोठ्या. दाखवू का तुम्हाला ठेव का. हा बघा कसल्या पांढऱ्या शिपट मोठ्या मोठ्या भाकरी टाकलेत आहे का. हा भाकरी बनवून ठेवलेत लिंबू कापून ठेवले. मासे लागलेत तळात त्याच्या पोटात लागले क्याव क्याव कराय. उशीर झालेला आहे जेवायला. आमचं वस्ताद करायला माझं. थोडं पाणी ओतलंय आता. पाणी ओतले आता ठेवते तो वरी. म्हणजे रसा भाजी माशाची बहिणी भावानो माशाची रसा भाजी. लई मोठी कशाला करता थोडीच करा. मासे बी आणलेत घे मग 1.5 किलो. जाऊ द्या नाही तर काय सकाळ संध्याकाळ खाता येते हो बहिणी भावानं बरोबर आहे की नाही. सकाळी संध्याकाळी मासच मास. ती तसलं लाल लावून काय म्हणते का मास कसलं फ्राय म्हणते ती. येरमाळा आ येरमाळा येरमाळा मासा लाल ती लावून काय म्हणते काय लावलेलं असतंय पेस्ट त्याला लाल ती. कॉर्नफ्लॉवर मैदा हा ते तसलं लावून कोणचं म्हणतंय मासा फ्राय मासा. येरमाळा येरमाळा. आपल्याला खायचे मासे टेस्टी टेस्टी वस्ताच्या हात. काय पडलं रे टीवर वस्ताच्या हातचं मासा आता. आमचं मालक लातूरच्या हॉटेल काय नाव आहे हॉटेलचं होय. काय नाव आहे राहिला नानाच्या हॉटेलचं. लातूरच्या गोलाईमध्ये कीर्ती हॉटेलमध्ये वस्तात आहेत बघा. 2-4 माणसं आहे ती कामाला हाताखाली बघू आता वस्तात ना कसं काय मस्त टेस्टी टेस्टी बनवलेत नंबर एकच. तर या तुम्ही बी जेवायला बहिणी भावानो. पण तिथं जरा हॉटेलात जरा मसाला असतंय है ना बहिणी भावानो. इथं आपल्यात जरा थोडा कमी कमी म्हणजे ती लईच काय बाई घालते ती. हा तळून ठेवलं येस साठी. तसला कलर ती घालून तेलामध्ये नुसतं फ्राय करते ती हॉटेलमध्ये. आपलं घरगुती कसं असतंय कसं तरी करायचं खायचं आहे ना बहिणी भावानो.
गॅस फुल करा ना, उकळी मारला असेल टाकायला येते मासं त्याच्यामध्ये. हे झालं मच्छी फ्राय. तेलाचं काम झालं का? तो पण लावायला सांडल तेल सगळंच म्हणून म्हणाले. सोडा की त्याच्यामध्ये. होय काय ठेवा होय, काय बी दाखवीत जाऊ नका. धुरळा ते असतं एखाद्या वेळ तर हात लावता मागे. डोकं कुठं काय कुठं गेलंय तुमचं डोकं? आता फोन चालू आहे. टाका उकळी मारले तर का उकळी मारले मासे सोडायले तर म्हणजे ते पेस्ट केलंय पाणी ओतलंय त्याच्यामध्ये बघा फोडणी टाकलंय त्याच्यामध्ये. नाही तर सोडायले तर म्हणून तुम्हाला दुसरीकडेच वाटेल तळ्यात. हे बघा बघू शकता. मासे सगळे सोडले आता त्या ह्याच्यामध्ये फोडणी टाकलेल्या पाण्यामध्ये सगळं पेस्ट ती कालवलंय. तर बहिणी भावानो अशा पद्धतीनं बनवलेली असती माशाची भाजी आणि तळले तर पण थोडे. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा बरं आपल्या गरीब भाजीवालीला. नंबर 1 स्पेशल आयटम मासाची रसा भाजी. तर भाजी झालेली आहे तयार, भाकरी बी तयार. लिंबू घे तिथला. हे का बघू शकता भाजी. आणि हे आहे त्या भाकरी बघू शकता. पाणी बी घेऊन बसलाव, भाजी बी आणि ताट बी घेऊन बसलाव. तर बहिणी भावानो चला या बरं जेवायला. हा हा ऐका भाजी चांगली झाली का? या चांगली झाली का नाही ती बघायला, टेस्ट करायला बरं. चला ए चमचा घे. चमचा कुठं ती काय तिथं आहे वर ये. आणा पळी. चमचा आपल्या चमचा म्हणते आणि पळी हे का वाढावं मला. हे का बघू शकता माशाची रस्सा भाजी. ऐका माशाची रस्सा भाजी. धरा बाबा तुमच्या हाताने वाडा, मला मासा वाडा येत नाही. बस मला तुम्हाला घ्या आता. आणि ही यशला हो का मासे तळेत. तर बहिणी बघा हे या जेवायला आम्ही सगळेजण जेवायला बसलेले आहेत. हो का नाना बसलंय आणि आम्ही बसलो सगळेजण जेवायला. दिसला का नाना वाढायले तर. तर आम्ही सगळेजण जेवायला बसला. यश बसलाय जेवायला आणि हो का बघू शकता
आणि हे बघा ही माझं ताट आहे. हा बस हे माझं ताट आहे. आणि ही भाकर कोणची नरम आहे रे बाबा, तुला नरम द्या त्याला भाकर. हे बघ ही नरम आहे, हे का घे. मी हे खात. तर बहिणी भावानो, या जेवायला. ठेवा ह्याच्यावर, तुम्ही याच्यावर ठेवा. या मग जेवायला. भाकर बी घेतली. हा या जेवायला. लय वाढली बा भाजी मला. होय कमी करू का जरा? नाही तर राहू दे शरबत जरा प्यायला येत आहे ना, सर्दी जाते. या गरम गरम आहे तर पोळायला जरा, हो का. नंबर एकच. वस्तात बनवित म्हणल्यावर चांगलीच लागणार आहे का ना. ज्याच्या त्याच्या हाताला टेस्ट असते. जेवेस. आणि मासे खूप छान आहेत बरं का, हो का. मस्त नंबर एकच.